नमस्कार, मी चार्ज जी के मराठीवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपल्या या व्हिडिओमध्ये 12 प्रश्न विचारले आहेत। हुशार असाल तर यातील 2 प्रश्नांची तरी उत्तरे देऊन दाखवा। आपल्या या चॅनलवरती MPSC तसेच इतर अनेक परीक्षांवरचे प्रश्न विचारले जातात। तुम्हाला जर कोणती प्रश्नपत्रिका हवी असेल किंवा कोणत्या प्रश्नपत्रिकांचे PDF हवे असतील तर तसे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता। आम्ही तुम्हाला नक्की पुरवू। गरज आहे ती तुमच्या सहकार्याची। आपल्या चॅनलला खूप जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राइब करा। आपला न वेळ वाया घालवता व्हिडिओला चालू करूया। प्रश्न पुढील प्रमाणे। प्रश्न पहिला, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या लोकांना उपयुक्त आहे? पर्याय A करडई, B तीळ, C शेंगदाणे, D बदाम। याचे बरोबर उत्तर आहे A करडई। प्रश्न दुसरा आहे, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? पर्याय A जीवनसत्व K, B जीवनसत्व A, C जीवनसत्व B, D जीवनसत्व C। याचे बरोबर उत्तर आहे A जीवनसत्व K। प्रश्न तिसरा आहे, सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय A हिमाचल प्रदेश, B उत्तर प्रदेश, C जम्मू आणि काश्मीर, D मध्य प्रदेश। याचे बरोबर उत्तर आहे C जम्मू आणि काश्मीर। प्रश्न चौथा आहे, काकडी, टरबूज यांसारख्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? पर्याय A 99%, B 50%, C 60%, D 92%। याचे बरोबर उत्तर आहे D 92%। प्रश्न पाचवा आहे, मानवी छातीच्या पिंजऱ्यात बरगड्यांची संख्या एकूण किती असते? पर्याय A 21, B 24, C 33, D 20। याचे बरोबर उत्तर आहे B 24। प्रश्न सहावा आहे, युनिव्हर्सल डोनर म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? पर्याय A AB, B O, C A, D B। बरोबर उत्तर आहे B O। प्रश्न सातवा, कवळ्या उन्हामध्ये मनुष्यास कोणते विटॅमिन मिळते? A विटॅमिन K, B विटॅमिन C, C विटॅमिन A, D विटॅमिन D। बरोबर उत्तर आहे D विटॅमिन D। प्रश्न आठवा आहे, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे? A ज्वारी, B तांदूळ, C गहू, D बाजरी। बरोबर उत्तर आहे B तांदूळ। प्रश्न नववा, ध्यानचंद ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A क्रिकेट, B टेनिस, C हॉकी, D बुद्धिबळ। याचे बरोबर उत्तर आहे C हॉकी। प्रश्न 10वा आहे, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात? पर्याय A 17, B 15, C 18, D 9। याचे बरोबर उत्तर आहे B 15। प्रश्न 11वा आहे, झोपेतून उठल्यानंतर चक्कर येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? पर्याय A उच्च रक्तदाब, B किडनीचे विकार, C हृदयरोग, D मायग्रेन। याचे बरोबर उत्तर आहे C हृदयरोग। उठताना डोके चक्रावू शकते कारण जेव्हा हृदयाचे स्नायू कडक आणि कमजोर होतात तेव्हा त्यातून कमी रक्त बाहेर फेकले जाते। सोप्या शब्दात सांगायचे तर रक्तप्रवाह मंदावतो आणि आपल्याला चक्कर येते।
प्रश्न 12वा आहे, गोव्याची राजधानी कोणती? पर्याय: ए पणजी, बी वास्को द गामा, सी मडगाव, डी पोंडा. याचे उत्तर तुम्ही मला कमेंटद्वारे द्या. धन्यवाद.